4 प्रवाशांच्या मृत्यूला कोण जबाबदार? रेल्वे अपघातात अजून किती बळी? मुंबईकरांच्या नरक यातना कधी थांबणार? दर दिवशी उत्तर प्रदेश, बिहार आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत आढळत असतात। ही मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही। मुंबईत पोटापाण्यासाठी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, एवढी की या सगळ्यांना सामावून घेण्याची मुंबईची क्षमताच आता संपत चालली आहे। याचा ताण येतोय तो इथल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर। लटकलेली लोंबकळलेली माणसं घेऊन धावणारी लोकल तर इथे नित्याचीच। दिवा मुंब्रा इथे झालेल्या अपघातानं लोकल मधील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दुर्घटनेसाठी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या लोंढ्याला जबाबदार धरले। मी गेले इतके वर्ष जे मी तुम्हाला सांगतोय की बाहेरून येणारे जे लोंढे आहेत आपल्या सगळ्या शहरांवरती आदळणारे, याच्यातनंच ही रेल्वे कोलमडली कशासाठी? रेल्वेचा बोजवारा उडालेला आहे, सगळ्या अख्ख्या ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला आहे। लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, ट्रॅफिकसाठी वाहनांसाठी रस्ते नाहीयेत, कोण येतंय कोण जातंय माहिती नाहीये। नुसते तुम्हाला मेट्रो आणि त्या काय ते तुमचे बाकीच्या सगळ्या सोयी सुविधा करतात ना, ते काय मेट्रो आणि काय करतात ते मोनो रेल्वे, ह्याने प्रश्न नाही सुटणार। पण गर्दीचा हा मुद्दा काही आत्ताचा नाही। 7 वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं एका जनहित याचिकेच्या सुनावणीच्या वेळी परप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबईच्या लोकल सेवेवरील ताण वाढतोय असं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं। तर मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड स्थापन करण्याची गरज आहे असं मतही कोर्टानं नोंदवलं होतं। त्यामुळे मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड असावं अशी मागणी सर्व स्तरातून पुढे आली होती। या स्वतंत्र रेल्वे बोर्डामुळे रेल्वेवरील ताण कसा कमी होईल ते पाहूया। स्वतंत्र बोर्ड असल्यास स्थानिक पातळीवरच निर्णय घेता येणार। सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर या वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधणं शक्य आहे। फुट ओव्हर ब्रिज, स्टेशन सुधारणा, नवीन लोकल वेळापत्रक ही कामं जलद होणार। नवीन स्टेशनची उभारणी करण्याचा निर्णय शक्य होईल। पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो सामान्य प्रवाशांची परिस्थिती म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे। दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेल्वे प्रशासन योग्य पूर्वतयारी करत नसल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत आणि रेल्वे अपघातामुळे अनेकांना हकनाक आपला जीव गमवावा लागतोय। मुंबईसारख्या महानगरात नागरिकांना पुरेशा सुविधा रेल्वे प्रशासन देऊ शकत नाहीये। प्रशासन असंच निष्क्रिय राहिलं तर जगण्याच्या भाऊगर्दीत मरण स्वस्त होतंय असंच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।